1943 विजयादशमीचा उत्सव. लंडन, 5 नोव्हेंबर. हिंदुस्थानात ख्रिसमस साजरा करण्याची पद्धती जसजशी कमी होत व लज्जास्पद वाटत चालली, तसतशी लंडनमध्ये विजयादशमीचे समारंभ करण्याची पद्धत माननीयतेची व वाढत्या जोराची होत चालली. थोड्या वर्षांपूर्वी विशेषतः बंगाल व मद्रासकडे ख्रिसमस हिंदू सणांपेक्षा जास्त मानला जाऊन सुशिक्षित लोकांना ख्रिसमसची कार्डे शेकड्यांनी वाटली जात. जरी अशिक्षित हिंदू समाज या अपुऱ्या सणाचा विटाळ न होऊ देता इमानीपणाने आपल्या वाडवडिलांच्या उत्सवातच उत्साह मानित होता, तरी इंग्लंडमध्ये विजयादशमीच्या नावावर राहो पण आम्ही हिंदू आहो म्हणून सांगणे ही शरमेची वा फाजील धर्मभोळेपणाची वा रानटी आडदांडपणाची गोष्ट समजली जाई. 3 वर्षेही झाली नाहीत, एके दिवशी एका खानावळीत आम्ही जेवायला बसलो. आमचे शेजारी दुसरा एक आमचा हिंदू स्नेही बसला होता. आम्ही येण्याचे सुमारे 2 वर्षे आधी हे गृहस्थ इंग्लंडात आलेले असल्याने इंग्लंडच्या चालीरीतीविषयी केव्हा केव्हा साहजिकचपणे आम्हास माहिती सांगत. टेबलावर दुसरे बाजूस 2 इंग्रज स्त्रिया त्याच खानावळीत राहणाऱ्या व म्हणून जरा ओळखीच्या बसलेल्या होत्या. गोष्टीवरून गोष्ट निघता रविवारी चर्चमध्ये जाण्याचे प्रश्न चालले व माझे स्नेही म्हणाले, होय, मीही रविवारी चर्चमध्ये जातो. प्रत्येक ख्रिश्चनने गेलेच पाहिजे. आम्हाला आमच्या या हिंदू स्नेहाच्या उत्तराचे मोठे गूढ पडले. इतक्यात त्या इंग्रजी स्त्रियांनी आम्हालाही चर्चमध्ये जाण्याबद्दल विचारले, तेव्हा आम्ही म्हणालो, कधी कधी आम्ही पाहण्यासाठी जातो. बाकी आम्ही हिंदू लोक रविवारी चर्चमध्ये जाण्याची जरुरी मुळीच मानित नाही. तर आपण हिंदू आहात काय? मोठ्या दयार्द्र मुद्रेने या स्त्रिया म्हणाल्या. स्वाभिमान स्वराने आम्ही उत्तर दिले की आम्हास फार मोठी धन्यता वाटते की आम्ही हिंदू आहो. जेवणानंतर आमचा स्नेही म्हणाला, कशाला तुम्ही सांगितलेत आपण हिंदू आहात? हे जरा इंग्रजांच्या कानाला ठीक लागत नाही. आम्ही उत्तर केले, त्यांच्या कानाला तुमच्या वडिलांचे नाव ठीक लागत नाही, मग तुम्ही तेही फिरवाल काय? कानाला वाईट लागते म्हणून जर धर्म छपवणे शिष्टसंमत आहे, तर मग इंग्रजच आम्ही हिंदू आहोत असे का सांगत नाहीत? त्यांचे ख्रिश्चन असणे हे आमचे कानाला वाईट लागते हे त्यांनाच आपण जाऊन कळवा. ही 3 वर्षांच्या पूर्वीची स्थिती पालटली आणि आता हिंदुस्थानात ख्रिसमसची कार्डे वाटणे व इंग्लंडात हिंदुस्थानची लज्जा वाटणे बंद पडले व त्या जागी खुद्द लंडन शहरात विजयादशमीचे उत्सव मोठ्या समारंभाने गाजू लागले. मी हिंदू आहे हे सांगण्यात तरुणांना कोण अभिमान वाटू लागलाय? आज आमचा हिंदूंचा सण आहे याची त्यांना कोण धन्यता वाटत आहे? श्रीरामाचे नावाचा जय जयकार लंडनमध्ये कोण गजराने होत आहे? असे स्थित्यंतर 3 वर्षात झाले. विजयादशमीचे दिवशी सर्व हिंदी लोकांची एक मेजवानी क्वीन्स रोड हॉलमध्ये झाली. श्रीरामो विजयते या मथळ्याच्या सुवर्णपत्रिका सर्व लंडनमधील हिंदू गृहस्थास वाटल्या होत्या. मेजवानीच्या पत्रिकेची वर्गणी 3 रुपये होती, तरी 100वर हिंदी समाज हॉलमध्ये जमला होता. त्यात मोठमोठे व्यापारी, प्रोफेसर, डॉक्टर्स, विद्यार्थी असून देशभक्त मोहनलाल गांधी हे अध्यक्ष होते. हिंदी स्त्रियाही हजर होत्या. हा निव्वळ भारतीय उत्सव असल्याने हिंदी मनुष्याविरहित दुसरा मनुष्य कोणी येऊ दिला गेला नाही. हॉलमध्ये मेजवानीच्या सुंदर पंक्ती, धुपाचा धार्मिक दरवळ, मध्यभागी लावलेले भव्य राष्ट्रीय निशाण व त्यावरील 1-1 फूट जाडीची वंदे मातरम ही अक्षरे व राष्ट्रीय गीताचे स्वर यांनी फार शोभा आलेली होती. हिंदू रीतीप्रमाणे समारंभ सुरू होऊन देशभक्त गांधींचे कळकळीचे भाषण झाले. ते म्हणाले, आजच्या प्रसंगी पाने वाढणे, पाणी घालणे, स्वयंपाक करणे वगैरे सर्व कामे प्रोफेसर, डॉक्टर वगैरे दर्जाच्या स्वयंसेवकांनी केलेली पाहून मला आमच्या लोकात वाढत चाललेल्या लोकसेवा तत्परतेची आणखी एक प्रचिती मिळाली. अशा प्रसंगी मला व आपणाला एकत्र होऊन भेटी घेता येतात ही किती आनंदाची गोष्ट आहे. लंडनमध्ये असला समारंभ होत असेल हे मला आतापर्यंत खरे वाटले नसते. हा समारंभ हिंदू असताही तेथे माझे मुसलमान, पारशी वगैरे देशबंधू प्रेमाने येतात हेही ध्यानात घेण्यासारखे आहे. श्रीरामाचे सद्गुण जर आपल्या राष्ट्रात पुन्हा उतरतील तर आपल्या उन्नतीला वेळ लागणार नाही. नंतर हिंदुस्थानच्या नावाचा जयघोष होऊन मातृभूला पुष्पांजली अर्पण करण्यासाठी देशभक्त गांधींनी त्यांच्याबरोबर आलेले साऊथ आफ्रिकेतील प्रसिद्ध देशभक्त प्रतिनिधी अल्ली अझीज यांना सांगितले. ही मातृभूला अर्पण होणारी पुष्पांजली देताना या मुसलमान देशभक्तांनी 2 मिनिटेच चटकदार भाषण केले व म्हटले की हिंदू व मुसलमान यांची जी भूमी ती हिंदुस्थानची भूमी त्वरित उन्नत व समर्थ होवो.
त्यांना अंतःकरणपूर्वक दुजोरा देण्यास देशभक्त वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय उठले तेव्हा लोकांनी त्यांचा सत्कार केला. त्यांचे भाषण 3-4 मिनिटे होऊन मग मातृभूला सर्वांनी पुष्पांजली अर्पण केली. अध्यक्ष देशभक्त गांधी यांनी नंतर श्रीरामचंद्रास पुष्पांजली अर्पण करावी म्हणून देशभक्त सावरकर यास सांगितले व म्हणाले की काही मतभिन्नता असली तरी मला देशभक्त सावरकरांसान्निध बसण्याची संधी मिळाली याबल अभिमान वाटत आहे. त्यांच्या स्वार्थ त्यागाची व देशभक्तीची मधुर फळे आपल्या देशाला चिरकाल लाभोत. अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे श्री रामचंद्रांचे चरणावर पुष्पांजली अर्पण करण्यास उठताना देशभक्त सावरकर म्हणाले, मी भाषण करण्यास उठताना आपण सारखा 5 मिनिटेपर्यंत जो हा गजर करण्याची तसदी घेतलीत त्याबल मी आपले फार आभार मानतो. कर्तव्य हे स्वतःच सुखदायी आहे, परंतु ज्यांच्यासाठी ते केले जाते त्यांच्याकडून ते जेव्हा वाखाणले जाते तेव्हा जास्तच सुखदायी होणारे आहे. आज मला आभार आणखी एका गोष्टीबल मानणे आहे. ती गोष्ट ही की मला आपण प्रस्तुतच्या कोणत्याही विषयावर बोलणे भाग न पाडता श्रीरामाच्या काळाबल बोलण्याची सेवा सांगितलीत. प्रस्तुत स्थितीबल काय बोलणार? प्लेग व दुष्काळ व शृंखला? त्यापेक्षा 1 तासभरच का होईना आपण भारतभूमीच्या वैभव कालात संचरणे हे किती महद्भाग्य आहे. जेव्हा कालिदास कविता करत, गौतम उपदेश देत, विक्रम सिथियनांना व चंद्रगुप्त ग्रीक लोकांना जिंकीत, राम राज्य करीत व वाल्मिकी वीरकाव्य गात, त्या काळात मला आपण जाण्याची परवानगी दिलीत. हे आपले आज मजवर दुसरे उपकार आहेत. नंतर रामायणातील निरनिराळे भाग वाल्मिकीचे सरसवाणीने वाचून व विवरणून देशभक्त सावरकर म्हणाले, जेव्हा श्रीराम आपले पित्याचे वचनासाठी वरवर परंतु राक्षसक्षयासाठी मुख्यतः राज्य सोडून वनवासात शिरले तेव्हा त्यांचे ते कृत्य महत् होते. जेव्हा श्रीरामचंद्रांनी लंकेवर चाल केली व अपरिहार्य व धर्मयुद्धाला सज्ज होऊन रावणाला ठार मारले तेव्हा ते कृत्य महत्तर होते. परंतु जेव्हा शुद्धीनंतरही सीतेला उपमनात आराधनाय लोकस्य मुच्यतो नास्ती मे व्यथा म्हणून सोडून दिली तेव्हा त्यांचे ते अवतार कृत्य महत्तम होते. रामाचे व्यक्तिविषयक वा कुलविषयक कर्तव्य त्यांनी त्यांच्या लोकनायकाच्या राजाच्या कर्तव्यासाठी बळी दिले. रामाचे अवतार कृत्य व श्रीरामचंद्राची मूर्ती जोपर्यंत तुम्ही दृढतेनं हृदयात धराल तोपर्यंत हिंदूंनो तुमची अवनती सहज नष्ट होण्याची आशा आहे. तो दशरथाचा पुत्र, तो लक्ष्मणाचा भाऊ, तो मारुतीचा स्वामी, तो सीतेचा पती, तो रावणाचा निहंता श्रीराम जोपर्यंत हिंदुस्थानात आहे तोपर्यंत हिंदुस्थानची उन्नती सहजलब्ध राहणारी आहे. श्रीरामाचा विसर पडला की हिंदुस्थानातला राम नाहीसा झाला. हिंदुस्थानचे हृदय आहे. तथापि इंद्रधनुष्यात जसे खरे सौंदर्य रंगाच्या अनेकतेनं न बिघडता ते अधिकच खुलते, तसेच मुसलमान, पारशी, यहुदी वगैरे जगातील सर्व सुधारणेचे उत्तमांश मिसळून घेऊन हिंदुस्थानही कालाच्या आकाशात अधिकच खुलेल वगैरे आशयाचे सुमारे पाऊण तास भाषण झाल्यावर श्री रामचंद्रास पुष्पांजली अर्पण केली गेली. नंतर सभाध्यक्ष गांधींनी सावरकरांचे भाषण सर्वांनी अक्षरशः लक्षात घ्यावे व त्यातील शेवटच्या भागातील स्वार्थ त्यागाच्या विनंतीची सर्वांनी पूर्णता करावी असे सांगितले व नंतर राष्ट्रगीत होऊन समारंभ पार पडला. दिनांक 26 नोव्हेंबर 1909.